जुन्या भरती आहेत त्याची लवकर लवकर त्या मुलांना नियुक्ती देऊन हजर करायला सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं जी मुलं मुली हजर होणार नाही त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट मधली मुलं घेऊन लवकर लवकर ती जागा भरून घ्यावी म्हणून सूचना देण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची सूचना, आगामी पोलीस भरती जी आता मी मगापासून म्हणतोय की नवीन पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे दिवस येणार आहेत. सो आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने बघा म्हणजे प्रशासकीय स्तरावरती ह्या सुद्धा हालचाली सुरू आहेत आणि होणार आहेत. स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी होत राहतील. त्याचं सुद्धा विश्लेषण आपण तुमच्यासमोर करणार आहोत. तर आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी त्याच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी. एकच पॉइंट खूप महत्वाचा परत वाचतोय की आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी संबंधित जिल्ह्याचे जे घटक प्रमुख असतील त्यांनी जे काही घटक वाईज जसे की 4-5 पोस्ट जे आहेत त्याच्यामध्ये सांगतोय म्हणजे चालक असेल, कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, आता ह्या 5 पदांपैकी कुठली पडणार काय पडणार याच्यावरती आपण नंतर बोलणार आहोत. पण घटकानुसार ज्या काही जागा रिक्त असतील त्या जागा त्यांना पाठवायला सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे. तर आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. याकरिता परत एकदा खूप महत्वाचं, याकरिता बिंदू नामावली जे आहे म्हणजे रिक्त जागेचा अहवाल जो आहे बिंदू नामावली जे आहे अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे, राज्य राखीव पोलीस बलातील जे काही रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कारवाई करून कंपीकृत आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवून त्यांनी सांगितलेलं आहे. आता आरक्षण म्हणजे काय तो विषय की कोणता कास्टमध्ये किती होते जे रिक्त झालेले असतील, नवीन तयार झालेले असतील, राजीनामा दिला असेल किंवा पदोन्नती झाले असतील, अशा पद्धतीने विविध हे जे घटक सांगितले मगापासून टाईप सांगितले त्या पद्धतीने जे रिक्त होतील जागा त्या सुद्धा जागा तुम्हाला आरक्षणानुसार पाठवायला सांगितलेलं आहे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीने खूप महत्त्वाचा विषय की आता ह्याच्यामध्ये एक 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की हे जे कंपीकृत आरक्षण असेल किंवा जे बिंदू नामावलीमध्ये जे अद्ययावत करण्याच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे म्हणजे पदोन्नती पोस्टिंग जे असते वरची पोस्टिंग ती पूर्ण करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे म्हणजे ह्या 2-3, 4-5 अजून स्टेप्स मध्ये आहेत याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे आता हे जर रिक्त जागेचा अहवाल जरी किंवा मागवला जरी असला तरी सुद्धा सांगतोय या 4-5 ज्या सूचना किंवा 4-5 जे घटक आहेत हे पूर्ण केल्याशिवाय ती रिक्त जागेचा अहवाल तयार होऊ शकत नाही. समजलं? एखाद्या डिव्हिजनमध्ये किंवा एखाद्या ठाण्यामध्ये तर 100 पोलीस किंवा 200 पोलीस, 150 पोलीस पदोन्नतीने पुढे जातील. काही जागा रिक्त होतील, रिटायरमेंट होतील.